नमस्कार. गीता वर्गात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. पहिल्या भागात आपण अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा या गोष्टीपर्यंत आलो होतो. आता त्याच्या पुढची स्लाइड ही आहे. 2 प्रकारचं ज्ञान. म्हणजे ज्ञान किती महत्वाचं आहे हे आपण पाहिलं आणि ते ज्ञान आपल्या सुप्त मनात झिरपण्यासाठी आणि आपल्या ॲक्शन्स आपोआपच नॅचरली चांगल्या होण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा पाहिलं. आता ते ज्ञान कोणत्या भागात विभागलं गेलंय आणि आपल्याला कोणत्या भागात इंटरेस्ट आहे किंवा ब्रह्मविद्या कोणत्या भागाशी संबंधित आहे, ते आपण बघणार आहोत. सर्व प्रकारचं ज्ञान जगातलं हे 2 भागात विभागलं गेलंय. एकाला म्हणतात विज्ञान आणि दुसऱ्याला म्हणतात प्रज्ञान. तर काय फरक आहे विज्ञान आणि प्रज्ञानमध्ये हे आपण समजून घेऊया. विज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ दी ऑब्जेक्ट्स. जर आपल्या विश्वाची विभागणी आपण केली, तर ती साधारण 2 भागात विभागता येईल आपल्याला. पहिला भाग म्हणजे आपल्या बाजूला असलेल्या अनेक व्यक्ती आणि वस्तू. थोडक्यात म्हणजे आपलं जग. आणि दुसरा भाग म्हणजे आपण. म्हणजे आपण असतो एका आपल्या विश्वात आणि आपल्या समोर असलेलं जग हे दुसऱ्या भागात असतं विश्वाच्या आपल्या. तर असे हे जे 2 भाग पडलेत, त्याप्रमाणेच ज्ञानाची देखील विभागणी केली गेलेली आहे. आपण ज्या आपल्या विश्वाच्या भागात असतो, त्याला आपण नॉलेज ऑफ द सब्जेक्ट असं म्हणू त्याच्याशी संबंधित अशा ज्ञानाला. आणि आपलं विश्व जे असतं, जे दुसऱ्या भागात असतं, त्याला आपण विज्ञान म्हणू किंवा नॉलेज ऑफ द ऑब्जेक्ट्स म्हणू. विज्ञान आणि प्रज्ञान. प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान किंवा आपलं स्वतःचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे इतर वस्तूंविषयीचं ज्ञान. आता भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा खगोलशास्त्र अशा विज्ञानाच्या अनेक शाखा आपल्याला माहिती आहेत. त्या सगळ्याचा समावेश हा नॉलेज ऑफ द ऑब्जेक्ट्स किंवा पदार्थ विज्ञान या ज्ञानाच्या भागात होतो. आणि आपल्याविषयीचं ज्ञान किंवा प्रभूचं ज्ञान म्हणजेच प्रज्ञान या भागात ब्रह्मविद्येचा समावेश होतो. म्हणजे मी कोण आहे आणि माझ्या जीवनात माझं उद्दिष्ट काय असायला हवं, या आपल्या जीवनाविषयीच्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे प्रज्ञान, म्हणजेच ब्रह्मविद्या, म्हणजेच सेल्फ नॉलेज किंवा आत्मज्ञान किंवा डिव्हाइन नॉलेज, दिव्य ज्ञान. आणि जगाविषयीचं ज्ञान म्हणजे विज्ञान. गीतेमध्ये विज्ञानाविषयी काही सांगितलेलं नाहीये. गीतेमध्ये जे ज्ञान दिलं गेलेलं आहे, की ज्याचं एवढं कौतुक भगवंतांनी केलं, ते म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे आत्मज्ञान सांगितलेलं आहे. आपल्याला विज्ञानाची माहिती ही इतर अनेक सोर्सेस मधून मिळतच असते आणि मिळेलही. त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाहीये. आपल्याला आत्मज्ञानाशी कर्तव्य आहे. कारण आपल्याला जे अंतिम उद्दिष्ट जीवनातलं गाठायचंय, ते आत्मज्ञानाशिवाय गाठता येणं शक्य नाही. हे आपण बघणार आहोत. म्हणजे कसं, की एखादा माणूस खूप श्रीमंत असेल किंवा खूप पॉवरफुल असेल किंवा खूप फेमस असेल, सेलिब्रिटी असतील, तर तो सुखी असेलच असं अजिबात नाही. किंबहुना त्याला रात्रीची झोप येत असेलच किंवा नाही याविषयी शंकाच आहे. तर आपण अतिशय सुखी होण्यासाठी बाह्य विज्ञानाची आवश्यकता नसून आत्मज्ञानाची आवश्यकता आहे.
आणि ते आत्मज्ञान किंवा ती ब्रह्मविद्या ही गीतेने सांगितलेली आहे. आणि गीतेचं वैशिष्ट्य असं, हे वैशिष्ट्य पण आपण लक्षात घेऊया, की नुसतं ब्रह्मविद्या सांगून गीता थांबली नाही. कृष्ण नुसतं ब्रह्मविद्या सांगून थांबला नाही, तर त्याने अर्जुनाला ती ब्रह्मविद्या आपल्या नेहमीच्या जीवनाच्या आचरणात कशी आणावी हे सुद्धा सांगितलं. आणि तो जो दुसरा भाग आहे, की ब्रह्मविद्या आपल्या जीवनात कशी इंटिग्रेट करावी, त्या भागाला योगशास्त्र म्हटलेलं आहे. आणि ते प्रथमच कृष्णाने सांगितलं मानवजातीला. कारण ब्रह्मविद्या तर आधी सुद्धा सांगितली गेली होती. उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या सांगितली गेलेली आहे. ब्रह्मसूत्रांमध्ये ब्रह्मविद्या सांगितली गेलेली आहे. किंबहुना उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांना आपल्या संस्कृतीत प्रस्थानत्रयी असं म्हणण्यात आलेलं आहे. याचं मुख्य कारण त्या तिन्ही ग्रंथांचा विषय हा ब्रह्मविद्या किंवा आत्मज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हाच आहे, की ज्या आत्मज्ञानानेच आपल्याला आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट गाठता येतं. तोपर्यंत आपण फक्त कस्तुरी मृगासारखे बेभान होऊन धावत असतो. ती कस्तुरी मिळवायला, आणि आपल्याला माहितीच नसतं की ती कस्तुरी तर आपल्या नाभीतच आहे. शेवटी होतं काय कस्तुरी मृगाच्या बाबतीत, की तो धावता धावता दमतो, त्याची दमछाक होते, छाती फुटून आणि रक्त ओकून तो मरतो कस्तुरीच्या शोधात. आणि मरता मरता त्याचं नाभीकडे लक्ष जातं, कारण तिथूनच तो सुगंध येत असतो. आणि मग त्याला कळतं की अरे, ज्यासाठी आपण इतके धावलो आणि आपला प्राणत्याग केला, ती कस्तुरी तिसरीकडे कुठेही नसून आपल्या नाभीतच कायम होतीच. तर हे ज्ञान देणारी ब्रह्मविद्या ही या प्रस्थानत्रयीत सांगितलेली आहे. पण कृष्णाने त्याच्याही पुढे जाऊन नुसतं ब्रह्मविद्या सांगूनच तो थांबला नाही, तर आपण ती आपल्या आयुष्यात कशी वापरावी ह्याचं शास्त्र त्याने सांगितलं, ज्याला त्याने योगशास्त्र म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपण कृष्णाला योगेश्वर म्हणतो. योगा, गॉड ऑफ योग इज श्रीकृष्ण, नोबडी एल्स. याचं कारण योगशास्त्र हे प्रथम कृष्णाने सांगितलंय. प्रस्थानत्रयीमध्ये फक्त गीतेतच योगशास्त्र सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याचं मग त्याचा पुढे खूप प्रचार आणि प्रसार झाला. आजही योगा या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो, हे सगळ्यांना माहिती असेलच. पण हे योगशास्त्र मुळात कृष्णाने ब्रह्मविद्येच्या जोडीला गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं. तर गीतेत मुख्यतः 2 गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. एक म्हणजे ब्रह्मविद्या, विच इज नथिंग बट नॉलेज ऑफ सेल्फ. आणि एकदा आपण कोण हे कळल्यावर आपण इथे कशासाठी आलोय या जगात, आणि आपल्याला काय करायचंय आणि कुठपर्यंत पोहोचायचंय, या प्रश्नांना सुद्धा आपोआपच उत्तर मिळतात. आणि दुसरी गोष्ट कृष्णाने योगशास्त्र सांगितलेलं आहे, की ती प्रोसेस, तो प्रवास कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यात केलंय. म्हणूनच आपल्याला आठवत असेल, मी म्हटलं गीतेचा उपयोग आपण नकाशाप्रमाणे करायचा. आता जे 18 अध्याय आहेत गीतेत, त्या प्रत्येक अध्यायाचा अंत ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र या दोघांच्या 2 शब्दांच्या उल्लेखाने होतो. उदाहरणार्थ 15वा अध्याय जर आपण घ्यायचा झाला, तर 15व्या अध्यायाचा अंत कसा केला गेलेला आहे. इति श्री मद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्याय. म्हणजे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की कृष्णार्जुनांच्या संवादात काय डिस्कस केलं गेलं. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री, आणि मग पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. म्हणजे जे 18 अध्याय गीतेतले आहेत, त्या प्रत्येक अध्यायात एका योगाचं डिस्कशन झालेलं आहे त्यात. आणि त्यात 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगाचं डिस्कशन झालेलं आहे, असा या सगळ्या याचा अर्थ. काकूंनी प्रश्न विचारला होता की कोणते 18 योग गीतेत कव्हर झालेले आहेत. तर ते आपण पुढे बघूच, कारण एक स्लाइड आहे
ज्यात मी त्या सगळ्या 18 योगांची नावं इन्क्लूड केलेली आहे. ओके. आता आपण कोण हे कळल्यावर आपल्याला आयुष्यात नेमकं कुठे जायचंय, आपलं डेस्टिनेशन काय, गंतव्यस्थान काय, हे सुद्धा आपल्याला अगदी क्लिअरली कळतं. आणि तिथे पोहोचण्यासाठी योगशास्त्र, ब्रह्मविद्या समजून घेणं आणि योगशास्त्राचा वापर आपल्या जीवनात करणं हे नेसेसरी आणि सफिशियंट आहे, की जे गीतेत सांगितलेलं आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास आणि आचरण हे नेसेसरी पण आहे आणि सफिशियंट सुद्धा आहे. हे कसं काय? तर आपण स्कूल मॅथमॅटिक्स शिकताना नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन वापरलेल्या आहेत एखादं थिअरम प्रूव्ह करण्यासाठी, की त्या नेसेसरी सफिशियंट कंडिशनचा अर्थ काय, की ही कंडिशन नेसेसरी आहे. ही जर कंडिशन वापरली नाही तर ते थिअरम प्रूव्हच होऊ शकत नाही, दुसऱ्या कितीही कंडिशन वापरल्या तरी. म्हणून इट इज अ नेसेसरी कंडिशन. आणि सफिशियंट कोणत्या अर्थाने, की एकदा का ही कंडिशन वापरली की ते थिअरम प्रूव्ह होतच, मग ते आणखी प्रूव्ह करण्यासाठी वेगळ्या कंडिशन्स आपल्याला नाही वापराव्या लागत. सो दॅट इज द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन इन प्रूव्हिंग अ थिअरम इन मॅथमॅटिक्स. तसं आपल्या जीवनामध्ये गीतेचा अभ्यास हा नेसेसरी आणि सफिशियंट कोणत्या अर्थाने, तर आपलं जे अंतिम उद्दिष्ट आहे, निर्वाण म्हणा, मोक्ष म्हणा, किंवा स्टेट ऑफ इटर्नल इन्फायनाईट हॅपीनेस म्हणा, किंवा त्याला काहीही म्हणा, आणि ते नेमकं कोणतं आहे ते आपण बघणारच आहोत थोड्याच वेळात. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्मज्ञान हे नेसेसरी आहे. आत्मज्ञानाखेरीज कोणत्याही मार्गाने हे अचीव होऊ शकत नाही. तुम्ही कितीही पैसा मिळवा, कितीही प्रसिद्धी मिळवा, कितीही तुम्ही पॉवर मिळवा, काहीही करा, तुम्ही सिकंदरासारखे विश्वविजेते व्हा, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या अंतिम उद्दिष्टांपर्यंत तोपर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान नाही. त्यामुळे, आणि गीता हे आत्मज्ञान सांगते, ब्रह्मविद्या सांगते, म्हणून गीता इज नेसेसरी. आता गीतेचा अभ्यास केल्यावर आपल्याला नुसतं आत्मज्ञानच मिळत नाही, तर तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे सुद्धा अगदी स्वच्छ कळतं रोजच्या आचरणात. डेली रुटीन मध्ये मी काय काय केलं पाहिजे, की ज्यामुळे मी एक दिवस माझ्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेल, हे आपल्याला गीतेवरून आणि योगशास्त्राच्या अभ्यासाने कळतं. आणि ते एकदा कळलं की मग बाकी आपल्याला गोष्टी मिळोत अथवा न मिळोत त्याचं फारसं महत्व राहत नाही. जसं गीतेतच एक दृष्टांत घेतलेला आहे कृष्णाने, की विहिरीतल्या पाण्याचं महत्व कुठपर्यंत, जो दुष्काळात विहिरीच्या पाण्याचं महत्व, पण एकदा भरपूर पाऊस पडून सगळी पृथ्वी जलबंब होऊन गेली की मग विहिरीच्या पाण्याकडे जातं कोण? तसं ही जी आजूबाजूच्या आपल्या गोष्टी आहेत, आपल्या रिलेशनशिप्स म्हणा, आपल्याकडे असलेला पैसा म्हणा, किंवा आपल्याला आपलं सोशल स्टेटस म्हणा, किंवा आपल्याकडे असलेली पॉवर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना तोपर्यंतच महत्व आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे कळत नाही. एकदा ते कळलं की बाकीच्या गोष्टी असल्या काय नसल्या काय. तर या दृष्टीने गीतेचं नॉलेज हे सफिशियंट सुद्धा आहे. सो आता गंमत त्याच्यात अशी आहे की आपण जे ज्ञानाचे दोन भाग बघितले, जे पदार्थ विज्ञान आहे, आपल्या जगाविषयीचं जे नॉलेज आहे, ते तर असीम आहे, त्याला काही अंतच नाही. आणि म्हणूनच एका जन्मात ते सबंध ज्ञान प्राप्त करून घेणं हे अशक्य आहे. आयझॅक न्यूटनची एक गोष्ट अशी सांगतात, की तो एकदा बीचवर आपल्या मित्राबरोबर फिरायला गेला होता आणि त्यावेळेला मित्र आयझॅक न्यूटनला म्हणाला, की बाबा तुझं खरंच कौतुक आहे, की इतकं अगणित म्हणजे अपरिमित ज्ञान तू प्राप्त करून घेतलंस आणि इतक्या मोठ्या पदाला तू पोहोचलास, म्हणजे तुझं कौतुक करावं तितकं थोडं. तर त्याच्यावर न्यूटन खाली वाकला. त्याने त्या बीचवरच्या वाळूचा एक कण उचलून घेतला आणि तो कण त्या मित्राला दाखवून म्हणाला, की "अरे तुला खरं सांगू का?
जेवढं संबंध टोटल ज्ञान आहे ना, टोटल नॉलेज, त्यातलं मी किती ग्रहण केलं असं तुला वाटतं? ह्या बीचवर जेवढी वाळू आहे त्याच्यासमोर हा वाळूचा कण जितका क्षुद्र आहे, एका वाळूच्या कणा इतकंच ज्ञान मी आत्तापर्यंत मिळवलेलं आहे. म्हणजे तू मला काहीही म्हण, कितीही माझं कौतुक कर, तरी मला जाणीव आहे, मला किती माहिती नाही आणि मला जे माहिती नाही, ते मला जे माहिती आहे याच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त आहे. कारण ज्ञानाला अंत नाही. असं असताना नेमकं किती ज्ञान आपण मिळवावं? कारण हे म्हणजे कस्तुरी मृगासारखंच झालं ना, छाती फुटेपर्यंत आपण कितीही जरी धावलो, तरी शेवटी कस्तुरी मिळणार नाही ती नाहीच. तसंच आपण ज्ञानाच्या मागे कितीही लागलो, तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळणार नाही ते नाहीच. मग अशा वेळेस करावं काय? तर आपण आधीच म्हटलेलं आहे, की गीता ही नेसेसरी अँड सफिशियंट आहे. किती ज्ञान मिळवावं याच्यासाठी एक छान गोष्ट आहे आपल्या पुराणामध्ये आणि तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आता एक हॅपी फॅमिली दिसत असेल. शिव-पार्वती आणि कार्तिकेय आणि गणेश हे त्यांचे 2 पुत्र. गणेशाला बुद्धीची देवता का आणि केव्हापासून म्हणतात ही ती गोष्ट आहे आणि त्यातून आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळावं, की किती ज्ञान मिळवावं आणि नेमकं कोणतं ज्ञान मिळवावं. तर ती गोष्ट अशी आहे, की शिव-पार्वतींनी ठरवलं, की एकदा आपण आपल्या 2 मुलांमध्ये स्पर्धा लावू. त्या स्पर्धेचं स्वरूप असं असेल, की हे सगळं अनंत विश्व आहे. त्या विश्वाला प्रदक्षिणा या दोघांनी घालावी आणि ती पहिला जो पूर्ण करेल विश्व प्रदक्षिणा, त्याला आपण विजेता म्हणून घोषित करू. तर त्यांनी दोन्ही मुलांना विचारलं, की तुम्हाला आवडेल का या स्पर्धेत भाग घ्यायला? कार्तिकेय तर लगेच तयार झाला. कारण त्याच्याकडे त्याचं वाहन होतं मोर, की जो उडत जाऊ शकतो जास्त वेगाने. गणपतीकडे तर फक्त एक छोटासा उंदीर म्हणून त्याचं वाहन होतं, जे तुम्हाला आता दिसत असेल पिक्चरमध्ये. कार्तिकेयाने विचार केला, की आपण गणपतीपेक्षा खूपच फास्ट जाऊ शकू आणि विश्वप्रदक्षिणा गणपतीच्या आधी पूर्ण करू शकू. गणेशाच्या मनात मात्र वेगळीच योजना होती, त्यामुळे तोही तयार झाला आणि अशा तऱ्हेने त्या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेला सुरुवात झाल्या कार्तिकेय आपल्या मोरावर बसून अतिशय वेगाने या तिघांच्या दृष्टीआड झाला. त्याने प्रदक्षिणा खूप वेगाने सुरू केली आणि पाहता पाहता तो दृष्टीआडही झाला. गणेश मात्र तिथेच होता. तर शिव-पार्वतीने गणेशाला विचारलं, की "तू का बाबा धावत जात नाहीस?" तेव्हा गणेशाने म्हटलं, की "माझी एक विनंती आहे, की आई तू जरा इथे अशी वेगळी उभी राहा." पार्वती बुचकळ्यात पडली, पण म्हणाली, "ठीक आहे, गणेशाची जर तशी इच्छा असेल, तर मी एक वेगळी एका स्थानावर उभी राहू शकते." मग तिला तसं उभं केल्यावर गणेशाने काय केलं, तर तो आपल्या उंदरावर बसला आणि त्याने पार्वतीला एक प्रदक्षिणा घातली आणि त्याला अक्षरशः काही फार कमी अवधी लागला. कमी वेळात त्याने ते प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मग तो शंकराला म्हणाला, की "बाबा, माझी विश्वप्रदक्षिणा झाली कार्तिकेयच्या आधी आणि जिंकलो मी. आता तुम्ही मला बक्षीस द्या." मग शंकराने विचारलं, की "गणेशा, तू असं का म्हणतोस, की तुझी विश्वप्रदक्षिणा झाली?" तर तो म्हणाला, "माझी आई हेच माझं जग आणि माझ्या आईला जेव्हा मी प्रदक्षिणा घातली, तेव्हाच मी जगाला प्रदक्षिणा घातल्यासारखंच आहे. हे तुम्हाला नाही का पटत? कारण माझी आईच माझं जग." तर शंकर गणेशाच्या बुद्धिचातुर्यावर इतके प्रसन्न झाले, की त्यांनी बक्षीस कार्तिकेयाला परत बोलवून घेतलं आणि बक्षीस म्हणून मग गणेशाला असा वर दिला, की तुझ्या चातुर्यावर खुश होऊन मी तुला असा वर देतोय, की यापुढे बुद्धीचा देव म्हणून तू सबंध विश्वात प्रसिद्ध होशील. तर अशी ही अतिशय मधुर गोष्ट आहे. ह्या मधुर गोष्टीवरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? ज्ञानाचं विश्व हे अनंत आहे आणि आपण कितीही वेगाने, कितीही वेगवान टेक्नॉलॉजी सारख्या वेगवान वाहनावर बसून ती प्रदक्षिणा पूर्ण करायचं ठरवलं, तरी आयुष्यभरात ती प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकतच नाही. तरी देखील
विश्वप्रदक्षिणा पूर्ण केल्याचं पुण्य मात्र आपण पदरात पाडून घेऊ शकतो. कारण सेल्फ नॉलेज किंवा आत्मज्ञान हे अतिशय सीमित आहे आणि त्याला प्रदक्षिणा घालायला फारसा वेळ लागणार नाही. ते ग्रहण करायला आणि ते आचरणात आणायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे आणि विश्वप्रदक्षिणा घातल्याचं पुण्य कसं आपल्याला मिळेल? कारण जे आपल्याला आयुष्यात अंतिम साध्य आहे आपलं, जे गंतव्य स्थान आहे, ते मिळवायला फक्त आत्मज्ञान हे पुरेसं आहे. आणि आत्मज्ञान हे पटकन मिळू शकतं आपल्याला. त्यामुळे आत्मज्ञान मिळवावं आणि आपलं अंतिम उद्दिष्ट पटकन गाठावं आपण. आणि यातच आपलं खरे बुद्धिचातुर्य दिसून येतं. रादर दॅन या ना त्या ज्ञानामागे, पदार्थ ज्ञानामागे सतत पळत राहणं आणि स्वतःची छाती फोडून घेऊन अ, तडफडत प्राण सोडणं. याच्यापेक्षा गणेशाने दाखवून दिलेला मार्ग हा किती सोपा, सरळ आणि सहजसाध्य आहे, नाही का? तर हे या गोष्टीवरून आपल्याला शिकायचंय. म्हणजेच काय, की ब्रह्मविद्या ही सीमित आहे. ती निश्चितच आपण कमी काळात ग्रहण करू शकतो. आणि ग्रहण केल्यावर ती योगशास्त्राचा वापर करून रोजच्या आचरणात आणू शकतो आणि याच आयुष्यात आपलं अंतिम उद्दिष्ट जे आहे ते गाठू शकतो निश्चितच. या विश्वासाने जर आपण पुढे गेलो, तर सगळं साध्य आपल्याला व्यवस्थित होणार आहे. आणि त्यामुळे आपण अत्यंत निश्शंकपणे गीतेचा अभ्यास करावा, अ, ब्रह्मविद्येचं आकलन करून घ्यावं आणि मग योगशास्त्राद्वारे ती रोजच्या व्यवहारात, अ, दैनंदिन जीवनात वापरावी आणि फायदाच फायदा करून घ्यावा. आता वर्स्ट केसमध्ये समजा अगदी गंतव्यस्थानापर्यंत पोहोचलो नाही. म्हणजे आपल्याला समजा या आयुष्यात मोक्ष मिळाला नाही. तरी सुद्धा कितीतरी अ, अंतर आपण म्हणजे त्याच्या खूप जवळ पोहोचू शकतो. कृष्णाने तर असं सांगितलेलं आहे, की ह्या मार्गावर काहीच पावलं जरी तुम्ही टाकलीत, तरी सुद्धा कृष्णाच्या शब्दात सांगायचं तर त्रायते महतो भयात. त्रायते म्हणजे रक्षण करतो. महतो म्हणजे बिग आणि भयात म्हणजे कॅलॅमिटीज. सो इव्हन वॉकिंग अ फ्यू स्टेप्स ऑन धिस पाथ liberates us from many big and fearsome calamities. आपल्या आयुष्यातली संकट दूर करण्याचं सामर्थ्य या ज्ञानात आहे आणि ते इतकं सामर्थ्य आहे, की नुसती काही पावलं जरी आपण टाकली, तरी सुद्धा आपली या संकटांपासून मुक्तता होऊ शकेल. आयडियली तर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकूच, पण वर्स्ट केसमध्ये सुद्धा आपला अनंत फायदा या ज्ञानामुळे होऊ शकतो. आता आपण आपल्या सर्वांच्या जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाकडे येऊया. अ, जर आपण आपलं अंतिम उद्दिष्ट काय हे विचारत गेलं, तर आपल्याला त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचता येईल. जसं प्रत्येक नदीने वेगवेगळा मार्ग अवलंबला, तरी तिचा शेवट हा समुद्रातच व्हायचा. त्याप्रमाणे आपली वैयक्तिक उद्दिष्ट ही वेगवेगळी जरी असली, तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जर का हे असं आता समजा मला भरपूर पैसा पाहिजे, तर कोणी किंवा भरपूर शिक्षण पाहिजे, तर कोणी विचारेल, "का रे बाबा तुला भरपूर शिक्षण पाहिजे?" तर मी म्हणेन, की त्यामुळे मला चांगली नोकरी मिळेल. मग कोणीतरी म्हणेल, की "का रे बाबा तुला चांगली नोकरी पाहिजे?" मग मी म्हणेन, की मला चांगली नोकरी मिळाल्यावर मला भरपूर पैसा मिळेल. मग कोणीतरी विचारेल, की "का रे बाबा तुला पैसा भरपूर पाहिजे?" मग मी सांगू शकेन, की भरपूर पैसा असला ना, की सुखासमाधानात जगता येईल. असं करत आपण जर ट्रेस केला आपला अल्टिमेट गोल, तर सगळ्यांसाठी एकच कॉमन गोल आहे आणि ते म्हणजे ज्याला मुक्ती म्हणतात किंवा फ्रीडम, स्वातंत्र्य म्हणतात. ते आपल्याला मिळालं पाहिजे. कशापासून? तर हे जे लॉज ऑफ कर्मा आहेत, ॲक्शन रिएक्शन याच्यापासून मिळालं पाहिजे. सायकल ऑफ बर्थ अँड डेथ म्हणजे प्रत्येक जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका झाली पाहिजे. आपल्याला आपल्याला वेदनेपासून मुक्ती मिळाली पाहिजे. आपल्याला मेंटल डिस्कम्फर्ट म्हणजे जे भावनांचा चढ-उतार होतो आणि त्यातून जो आपल्याला त्रास होतो, त्या त्रासापासून मुक्ती मिळाली पाहिजे. इंटेलेक्चुअल डिस्कम्फर्ट म्हणजे जो इग्नोरन्स किंवा अज्ञानापासून मुक्ती मिळाली पाहिजे. आपल्याला जे सतत आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, कमी आहे, कमी आहे, असं
जी भावना वाटत राहते त्यापासून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, कोणत्याही प्रकारच्या कमीपासून किंवा अपूर्णतेपासून आपल्याला कायमची आणि पूर्ण मुक्ती मिळाली पाहिजे. याचा अर्थ मुक्ती. अर्थात त्याला खूप नावं आहेत. कोणी निर्वाण म्हणतं, कोणी मोक्ष म्हणतं, कोणी सॅल्वेशन म्हणतं. एक आपण लक्षात घेऊया, की मोक्ष वगैरे हे जरी भरपूर घाबरण्यासारखे आगळंबंब शब्द असले तरी ऑल दॅट इज जस्ट अ स्टेट ऑफ बीइंग. म्हणजे आपल्याला वाटतं कसं हे ही एक स्टेट आहे ती आणि मोक्षाच्या स्टेटमध्ये आपल्याला अतिशय छान वाटतं. तर आपण अगदी साध्या शब्दात मोक्ष म्हणजे काय हे समजावून घेऊया. मोक्ष म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आपल्याला पूर्णपणे आणि सतत छान वाटत राहणं आयुष्यभर म्हणजे मोक्ष. असं आपण एक साधी मोक्षाची डेफिनिशन घेऊया आणि ते सतत छान मस्त वाटत राहण्यासाठीच आपली सगळी धडपड चालू आहे, कळत किंवा न कळत. हे आपण लक्षात घेऊया आणि ब्रह्मविद्येत जेव्हा आपण कोण हे आपल्याला कळतं, तेव्हा असं मोक्षाच्या दिशेने आपण कळत किंवा न कळत सतत का प्रयत्न करत असतो याही प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि अशी सगळी प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे आपला जो पाथ आहे, तो एकदम क्लिअर होतो. म्हणजे नकाशात जसं आपल्याला Google मॅपवर स्वच्छ कळतं, की 200 मीटर सरळ जा, मग डावीकडे जा, मग 300 मीटर सरळ जाऊन उजवीकडे जा. असं स्वच्छ क्लिअरली कळतं आणि आपण 100% आपल्या गंतव्यस्थानाला पोहोचतोच. तितकं क्लिअरली आपल्याला हे सगळं कळतं. हे कळवून घेणं आवश्यक आहे. कोणासाठी? आपल्याचसाठी. कारण आपलं आयुष्य आपल्यालाच सार्थकी लावायचंय किंवा आपल्या आयुष्यात आपणच कृतकृत्य व्हायचंय. कोणासाठी? तर आपल्यासाठीच. आणि मग इतर सर्वांसाठी सुद्धा. व्हाय नॉट? तर हा जो अल्टिमेट गोल आहे, दॅट एलिव्हेटेड स्टेट ऑफ बीइंग मस्त वाटतं, छान वाटतं, कायम स्वरूपी आणि सतत. तर हे अचीव्ह करण्याचे 2 मार्ग म्हणजे हा अचीव्ह करण्याचा मार्ग आणि त्याच्या 2 स्टेप्स ह्या अशा आहेत, की एक तर आपण कोण आहोत हे समजून घेणं. नुसतं समजूनच घ्यायचं नाही, तर ते आपल्या सुप्त मनापर्यंत झिरपवायचंय आपल्याला. आणि ते झिरपवण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग करून घेणं. म्हणजे ते समजून घेणं ब्रह्मविद्येनुसार आणि ते झिरपवण्यासाठी वापरणं योगशास्त्र. असा तो पाथ आहे आणि तो पाथ आपण गीतेच्या साहाय्याने पार करून आपला जास्तीत जास्त फायदा करून घेणार आहोत. आता शेवटची 10 मिनिटं उरलेली आहेत. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही अनम्यूट करा आणि आपण तुमच्या प्रश्नांची म्हणा किंवा तुम्हाला काही ऑब्झर्वेशन्स असतील किंवा तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर त्या सगळ्याची चर्चा करूया. ही 10 मिनिटं आपल्या सर्वांची आहेत. यात मी कमीत कमी बोलून तुम्ही जास्तीत जास्त बोलावं अशी माझी इच्छा आहे. कृपया अनम्यूट करा आणि जर आपले काही प्रश्न असतील आपल्या झालेल्या चर्चेवर किंवा पुढच्या प्रवासावर किंवा गीतेविषयी कोणत्याही टॉपिकवर तर तुम्ही जरूर विचारा. 10 मिनिटानंतर आपण ऑटोमॅटिकली लॉग आउट होणार आहोत. त्यामुळे ही तुम्हाला एक चांगली संधी आहे चर्चेची, तर त्याचा जरूर वापर करा. किंवा जर तुम्हाला काही पर्सनल प्रश्न असतील, जे आत्ता विचारणं योग्य नसेल, तर तुम्ही मला ऑफलाईन ते प्रश्न विचारले तरी चालेल. त्यामुळे तुम्ही निःशंकपणे, निःसंकोचपणे तुम्ही व्यक्त व्हा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल या सर्व प्रपंचाचा. नमस्कार, मी विचारू शकते का? हां, काकू. जरूर, जरूर. आता हे वरचा भाग आणि सुप्त मनाचा भाग खालचा जो हिमनगाचा सांगितलात, हां. तर मग आपल्या हिमनगाच्या खालच्या भागात कितीतरी प्रचंड गोंधळ चाललेला असेल आपल्या मनामध्ये.
अहो भयंकर, म्हणजे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका मोठा गोंधळ. हा, मग आता मला पुढचा प्रश्न असा आहे की मग हे मन निर्मळ ठेवावं म्हणतात म्हणजे काय करायचं? निर्मळ नाही का ठेवावं ते म्हणजे निर्मळ. निर्मळ ठेवण्याचा एकच उपाय, ही जी आपली बिलीफ सिस्टम असते ना, हा ती सुधारून घ्यायची. म्हणजे हा आता आपण पुढे ज्ञानयोगाचा अधिक अभ्यास करताना पाहणार आहोत, की आपले हम्म, पूर्वजन्मीचे संस्कार आणि इच्छा, म्हणजे ज्याला वासना म्हटलेलं आहे. तर त्या हो दोघांपासून हे चित्त झालेलं असतं आपलं, म्हणजे बिलीफ सिस्टम आणि डिझायर्स. हा तर अ, त्याचं शुद्धीकरण, प्युरिफिकेशन ऑफ अवर बिलीफ सिस्टम विल बर गिव्ह अस द निर्मळ मन दॅट यू आर टॉकिंग अबाउट. आणि हा, ते हो प्युरिफाय कसं करायचं, तर ते मुळात बनतं कसं, संस्कार हो आपल्यावर होतात कसे, किंवा इच्छा निर्माण होतात कशापासून, तर हा जगाविषयी आणि आपल्याविषयी आपल्याला जे ज्ञान आहे, त्या हम्म, ज्ञानातून आपल्या संस्कारांची आणि इच्छांची किंवा बिलीफ सिस्टमची आणि डिझायर्सची निर्मिती होते. तर त्याचं हो प्युरिफिकेशन होण्यासाठी योग्य ज्ञान आपल्याला ग्रहण करणं आणि ते सुप्त मनापर्यंत झिरपवणं हे आवश्यक आहे. हा तर ते योग्य ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या, हा जी गीतेत सांगितलेली आहे. आणि हो ते सुप्त मनापर्यंत झिरपवायची कशी, तर योगशास्त्र वापरून, जे परत गीतेत हो सांगितलेलं आहे. तर गीतेचा हो अभ्यास करून ब्रह्मविद्या समजून घेतली आणि मग योगशास्त्राचा वापर करून ती सुप्त मनापर्यंत झिरपवून घेतली, की आपली बिलीफ सिस्टम एकदम प्युरिफाय म्हणजे निर्मळ होते. आणि संबंध हा जो सगळा हिमनगाचा पसारा आहे, तो अगदी हो निर्मळ होऊन खूप छान आयुष्य जगता येतं. आणि याच्यासाठी हा मग एकदा ते झिरपण्याची प्रोसेस पूर्ण झाली, की मग आपल्याला काही हम्म, फारसं कष्टही करावे लागत नाहीत. नॅचरलीच आपले सगळे विचार, आपल्या भावना, आपल्या कृती ह्या शुद्ध होतात आणि त्याचा फायदा हम्म, लगेचच आपल्याला मिळू शकतो. हम्म. म्हणजे मला आता जरा तुम्ही सांगत असताना एक आपलं ठिबक सिंचन योजना आहे ना की हां, बागेला पाणी नाहीसतं पण त्या ठिपक्या ठिपक्यांनी तिथे जात राहतं आणि ते फुलं बंद असलं 6 महिने घर तरी चांगली झाडं येतात. तर हो. असं कुठेतरी मनाला सारखं ते वंगण घालायला लागतं का का की विचारांचं किंवा काही हो, हो. ते आपल्याला अक्षरशः रोज हा आणि सतत घालायचंय. आणि हा हा त्यासाठीच मी, आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, की जे मी गृहपाठ तुम्हाला दिलेला आहे किंवा होमवर्क हो दिलेलं आहे, तर हो ते रोजच्या रोज करणं नित्यनियमाने, म्हणजेच ते वंगण घालणं किंवा तो अभिषेक करणं किंवा ठिबक सिंचन करणं हे आहे. रोज तुम्ही हो ती 3 अफर्मेशन्स म्हणणं अपेक्षित आहे 7 वेळा किमान. हो हो ते कमाल किती वेळा म्हणू शकता याच्यावर मर्यादा नाही. जितक्या वेळा जास्त म्हणाल हो तितकं चांगलंच. हो त्यानंतर मी गीतामृतम ब्लॉग जो तुमच्याबरोबर शेअर करतोय, तो सुद्धा तुम्ही वाचणं अ, हो अपेक्षित आहे. आणि जे हो अ, आपलं जीवन हे महानाट्य आहे आणि त्यात हो आपण एका पात्राची भूमिका करतोय, डॉक्टर हो सुवर्णा आपटे नावाच्या, हे सुद्धा हम्म तुम्ही बघणं अपेक्षित आहे. आता आपण हम्म जगाकडे बघतच असतो, पण ते आपल्या शरीराच्या आतून बघत असतो. तर ते हो आपल्याला हो बाहेर पडून आपल्याकडे पण आपण जसं इतरांच्याकडे बघतो तसंच बघितलं पाहिजे. म्हणजे आता हा हा जो व्हिडिओ कॉल चालू आहे, त्याच्यावर हो तुमचा जो विंडो आलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही बघताय की नाही? म्हणजे जसं तुम्ही हा माझ्याकडे बघताय किंवा या स्क्रीनकडे बघताय किंवा इतर पार्टिसिपंट्सकडे बघताय, तसं तुम्ही हम्म मधून-मधून स्वतःच्या खिडकीकडे पण बघता आणि मग जाणून घेता की नाही, की हां, मी बरोबर खिडकीत दिसतेय की नाही, किंवा काही माझा चेहरा-बिहरा तर झाकला जात नाहीये ना, किंवा कसं? हा तर हे हम्म त्रयस्थपणे स्वतःकडे बघणं हो म्हणजेच मूव्ही मेडिटेशन. तर ते सुद्धा तुम्ही बर करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. जितकं जास्त हो कराल, तितका जास्त फायदा, तितक्या जास्त लवकर. हो खरंय खरंय खरंय. ते तिन्ही मी म्हणतेय आणि बरेच वेळा असं लक्षात येतं पण आता माझं कर्तव्य आहे असं त्याचा मला नक्की फायदा झालाय. आपण हो, तिन्ही अफर्मेशन सांगितलेले हो हा होणारच. की भगवंताचं ते आश्वासनच आहे. खरंय कोणी खरंय. आणखी प्रश्न विचारणार आहे का?
कारण आता 3 मिनिटं उरलेत. कृपया लवकर विचारा. हा, मला प्रसाद म्हणायचं होतं की हे जे हा तिसरं तू सांगतोयस की त्रयस्थपणे स्वतःकडे बघणं, हा हे जमण्यासाठी खूप अवघड वाटतंय. म्हणजे हे कदाचित आता सुरुवात आहे म्हणून असेल, असंही असू शकतं. हम्म, अभ्यास म्हणजे माझा कमी आहे त्यामुळेही असू शकतं. हम्म. पण ते करायला काही टेक्निक्स अजून तू सांगू शकशील का? आज नाही पण पुढच्या वेळी, की हे हो हो कसं मी बघायचं हे मला अजून काही समजलं नाहीये. हो ते मी कव्हर करीनच. आणि आत्ता मी फक्त पटकन एवढंच सांगू शकतो की आत्ता कसं चालू आहे की सिल्वर स्क्रीनवर मूवी चालू आहे आणि आपण प्रेक्षकात बसलेलो आहोत. पण त्या मूवी मध्ये आपण इतकं रंगून गेलेलो आहोत की त्यातला जो हिरो विलनशी मारामारी करतोय ना, तेव्हा आपण इकडे खुर्चीवर बसल्या बसल्या मुठी आवळून हा मार जोरात, मार जोरात, मार जोरात, असं जणू काही आपणच त्या हिरोच्या ठिकाणी आहोत असं समजून करतोय. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण सिल्वर स्क्रीनवर नसून आपण प्रेक्षागारात ऑडिटोरियम मध्ये बसलेलो आहोत. आणि सिल्वर स्क्रीन वरून बाहेर पडून प्रेक्षागारात बसून हा आपल्या जीवनाचं महानाट्य किंवा मूवी जो आहे तो आपल्याला एन्जॉय करायचा आहे. याच्याबद्दल अधिक हे सुरुवात करा. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, कमिंग आउट ऑफ युअर बॉडी अँड लुकिंग ॲट युअर सेल्फ लाईक यू लुक ॲट द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. पण प्रयत्नाने जमू शकेल. अहो, ड्रायव्हिंग सगळ्यांना किती अवघड वाटतं सुरुवातीला, की हजारो पथ्य सांभाळायची असतात. ते एका वेळेस कसं शक्य होईल? पण आपण प्रॅक्टिस करता 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 इतकं त्यात एक्सपर्ट होऊन जातो की नंतर नंतर तर शेजारी बसलेल्या माणसाशी गप्पा मारता मारता सुद्धा आपण नकळत ड्रायव्हिंग करू शकतो. तर ते त्याच्यासाठी अभ्यास, प्रॅक्टिस हे एकच साधन आहे आणि प्रॅक्टिस मेक्स एव्हरीबडी परफेक्ट. कोणाला अजून विचारायचं असेल तर आता 1 मिनिटापेक्षा कमी उरलेला आहे. जर आता आपलं कव्हर प्रसाद, झालं. हा मला फक्त एवढंच विनायचं होतं की आता तू जे सांगतोस तेव्हा आम्ही म्हणजे ऍटलिस्ट मी तरी त्याच्यात नोट्स काढत नाही, पण फक्त ऐकण्यावरती लक्ष येतो. तर तू जर रेकॉर्डिंग पाठवल्यास तर मे बी नंतर आम्ही परत बघून त्याच्यावर नोट्स काढू शकू. हो, इफ इट इज रेकॉर्डिंग मला. पॉसिबल दॅट विल बी गुड. ओके ओके, रेकॉर्डिंग मी ऑन अ रिक्वेस्ट बेसिस फक्त शेअर करणार आहे, कारण याचं काही कॉपी कुठे होऊ नये असं एक